नमस्कार, मी डॉक्टर बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत। माझ्या सर्व प्रिय ऑटो टॅक्सी व कॅब चालक बंधूंनो, आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। महाराष्ट्रामध्ये सध्या मुंबई आणि पुणे येथे जे ओला, उबेर, रॅपिडो, इनड्राईव्ह वगैरे अशा ज्या काही मोबाईल ॲप कंपन्या आहेत, त्या कंपन्यामध्ये जे व्यवसाय करतात आमचे बांधव, त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्या अनुषंगाने काही संघटना आंदोलन करत आहेत। तर आमच्यासोबत असलेल्या 14 संघटना ह्या सरकारशी वाटाघाटी करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो मूळ प्रश्न आहे, तो मूळ प्रश्न दुर्लक्षित राहत आहे आणि त्या मूळ प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। मूळ प्रश्न काय आहे हे पहिले समजून घ्या। मूळ प्रश्न म्हणजे ॲग्रिगेटर पॉलिसी। महाराष्ट्र सरकार ॲप बेस कंपन्यांसाठी ॲग्रिगेटर पॉलिसी आणत आहे। ही पॉलिसी कधी लागू होणार, या पॉलिसीमध्ये नेमकं काय काय आहे आणि ही पॉलिसी लागू झाली तर आपले काय लाभ आपल्याला मिळणार आहेत आणि ही पॉलिसी लागू झाल्यानंतर यामध्ये आपल्या विरोधामध्ये काय आहे, या दोन्ही गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायची आहे। या पॉलिसीमध्ये महत्त्वाचे बाब म्हणजे आपल्या रेटबद्दल आपल्याला अधिकार मिळतील ते ह्या पॉलिसीमध्ये आहे। दुसरे आपल्या विरोधामध्ये पण काही गोष्टी आहे, त्यावर आपण चर्चा करू। बंधूंनो, मी काय गेल्या दिवसापासून लाईव्ह करत आहे। आज मला खूप आनंद होत आहे। आनंद या गोष्टीचा आहे की आज माझ्यासोबत प्रमोद गाडवे आहेत। हे प्रमोद गाडवे आहेत, हे एक रिक्षा चालक आहेत आणि मला खूप अभिमान वाटला यांच्याबद्दल। हे मला गेले 4-5 दिवस फोन करत आहेत आणि ह्या ॲग्रिगेटर पॉलिसीबाबत, रिक्षांचे रेट वाढण्याबद्दल ते जे मला बोलत आहेत, मला खूप अभिमान वाटला की रिक्षा व्यवसायामध्ये अशा प्रकारचे एवढे ज्याला आपण ज्ञानी म्हणतो, माहिती म्हणतो, माहितीगार व्यक्ती आहेत। तर प्रमोदजी गावडे साहेब बी या ठिकाणी बोलतील। तत्पूर्वी मला आपल्याला सांगायचं की ॲग्रिगेटर पॉलिसी ही लागू झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही ॲग्रिगेटर पॉलिसी लागू होत नाही तोपर्यंत आपला कायदेशीर दर मिळण्याबद्दल कायदेशीर अधिकार प्राप्त होत नाहीत। हे तुम्ही पहिलं समजून घ्या आणि त्यामध्ये काय काय आहे तर माझ्यापेक्षा अधिक प्रमोद गावडे सांगतील। गावडे साहेब, आपला परिचय करून द्या थोडक्यात आणि जरा माहिती सांगा। मी गेले 10-15 वर्ष चळवळीशी जोडलेलो आहे। विविध कंपन्यांच्या माध्यमातून असेल, याच्या माध्यमातून असेल, तसंच बाबांचं कामही मी बऱ्यापैकी फेसबुकच्या माध्यमातून वगैरे बघत असतो। त्यांचंही काम चालू असतं, इतरही संघटना बऱ्याचशा काम करत आहेत या गोष्टीवर। सगळ्यात महत्त्वाचा दराच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झालेला आहे का आम्हाला हा रेट द्या, तो रेट द्या, तर सगळी लोक संभ्रमित आहेत। कारण काही लोक दाखवतात एका पॅम्पलेट लावा, पाठीमागे चिटकवा, खटुआ समिती। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, खटुआ समिती जी आहे ती मीटर संदर्भात आणि टॅक्सीला जो मीटर आहे त्या संदर्भात तयार झाली आणि त्यांनी तो दर त्यावेळेला ज्या संघटना असतील त्यांनी ते लागू करून घेतले। आता ते दर तुम्ही म्हणताय ॲग्रिगेटरला पाहिजे, म्हणजे आपली मागणी आहे का ॲग्रिगेटरला लागू करावे किंवा ते दर आम्हाला मिळावे। परंतु जर महाराष्ट्र राज्याने ॲग्रिगेटरच पॉलिसी बनवलेली नाही आहे तर ते दर आपल्याला लागू होऊ शकत नाही आहे। हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न। सेंट्रल गव्हर्नमेंटने 2025ची ॲग्रिगेटर गाईडलाईन दिलेली आहे, पण महाराष्ट्र सरकारने ती अजूनपर्यंत इम्प्लिमेंटेशन करत नाही आहे। गेले जवळपास 2018पासून दिवाकर राऊते हे मंत्री होते तेव्हापासून हा लढा आपण बघत आहोत। तेव्हापासून हे महाराष्ट्र शासन ॲग्रिगेटर पॉलिसी आपली बनवून देत नाही आहे। ह्या सगळ्या ज्या ॲप बेस कंपन्या आहेत, ॲग्रिगेटर आहेत, हे कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे, ही सातत्याने बाबा मागणी करत आहेत। त्या पद्धतीने त्यासाठीच करत आहेत। जर कायद्याच्या कक्षेत ते जर आणत नसतील तर हा गोंधळ हा कायम राहणार आहे। त्याच्यामुळे जी खटुआ समिती नेमली आहे आणि त्यांचे दर हे करा, ही आपली प्रमुख मागणी असली पाहिजे सर्व संघटनांची त्या ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये। महत्त्वाचं जोपर्यंत ॲग्रिगेटर पॉलिसी, आज ते अधिकारी मुंबईचे जे होते तिथे ते काय बोलत होते का ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांनी आम्हाला दर आणून द्यावे। कळसकर साहेब, अतिरिक्त परिवहन आयुक्त
भरत कळसकर त्यांचं नाव आहे. हा, भरत कळसकर हे काय बोलत होते का कंपन्यांनी जाऊन ते आम्हाला काय दर देणार आहे हे आणून द्यावे. पण असं प्रशासन व्यवस्थेमध्ये चालतं का? प्रशासनाचं ते काम आहे का त्यांनी लिहून द्यायचंय, पण ते लिहून देऊ शकत नाही. का लिहून देऊ शकत नाही? तर मूळ गाभा हाच आहे का महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र ॲग्रिगेटर पॉलिसी लागू नाही आहे. आणि महाराष्ट्र ॲग्रिगेटर पॉलिसीची फाईल कुठं प्रलंबित आहे, काय प्रलंबित आहे, त्याचा काय स्टेटस आहे आणि ती नेमकी कधी येणार आहे परिवहन मंत्र्यांच्या टेबलवर, याच्याबद्दल मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर महाराष्ट्रामधल्या ज्या तमाम संघटना आहेत त्यांनी ह्या गोष्टीवर जास्त प्रकाश टाकला, जास्त भर दिला. आणि ही महाराष्ट्र ॲग्रिगेटर पॉलिसी एकदा महाराष्ट्र ॲग्रिगेटर पॉलिसी ही या संघटनांनाही दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही आक्षेप असू शकतात. आज मी तिला केंद्राने 2025ची जी ॲग्रिगेटर पॉलिसी केली आहे त्याच्यामध्ये ते बेसिक रेट म्हणतात, ते बेसिक रेटच्या 50% खाली काम करा. कसं करणार? आता ज्या संघटना गेल्या होत्या, कळसकर साहेबांबरोबर जी मिटिंग झाली ते म्हणले आम्ही त्याच्यामध्ये 25% हे केलेलं आहे म्हणून तरतूद केली महाराष्ट्र पॉलिसीमध्ये. हा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये आम्ही 25% बेसिक रेटच्या खाली तुम्ही हे करू शकता. म्हणजे केंद्र सरकार म्हणते 50% खाली येऊ शकतात आणि राज्य सरकारच्या पॉलिसीमध्ये 25% खाली येऊ शकतात असं त्यांनी प्राथमिक माहिती त्यांनी दिलेली आहे. परंतु ही माहिती आपल्याला दिलेली आहे ही सुद्धा एक अन्यायकारक आहे. म्हणजे बेसिक रेट जो मुळातच कमीत कमी दर जो आहे तो बेसिक रेट असतो, जो RTA कमिटीने ठरवलेला, खटुआ समितीने ठरवलेला असा त्यांनी ग्राह्य धरला पाहिजे. ही आपली प्रमुख मागणी असायला हवी त्याच्यामध्ये. त्या बेसिक रेटच्या खाली कमीत कमी येतच का? म्हणजे एखाद्या कामगाराला किमान वेतन 18,000 द्यायचं आणि त्याला म्हणायचं त्याच्यापेक्षा 25% त्या कंपनीने दिलं तरी चालेल. ही मोठी अन्यायकारक गोष्ट आहे. त्याच्यामुळे या संघटना महाराष्ट्रामधल्या कुठल्याही या 25%ला मान्यता देणार नाही. जी ॲग्रिगेटर पॉलिसी येत आहे, बनली आहे, त्याचा ड्राफ्ट आमच्या सगळ्या संघटनांना, ज्या रजिस्ट्रेशन संघटना आहेत त्यांना बोलून दाखवून त्याच्यावर त्याची मान्यता घेऊन नंतरच ती ॲग्रिगेटर पॉलिसी लवकरात लवकर लागू करावी. आज करोडो रुपयाचं, जसं ओला उबेर म्हणते का आमचे करोडो रुपयाचा लॉस चालू आहे, तसाही आमचाही लॉस करोडो नाही अब्जाच्या घरामध्ये गेलेला आहे. गेल्या 8 वर्षापासून शासनाच्या महाराष्ट्र ॲग्रिगेटर पॉलिसी न आलेल्या धोरणामुळे दिवाकर रावतेंपासून अनेक मंत्री बदलून गेले, परंतु महाराष्ट्रामध्ये ॲग्रिगेटर पॉलिसी लागू झाली नाही. आणि याची कारणं वेगवेगळे असू शकतात, ही तुम्हाला सगळी ज्ञात आहे. परंतु आपल्या सगळ्यांचं प्रेशर, सगळ्या संघटनांचं, आज बाबांना मी हीच विनंती करायला आलोय, जेवढ्या काही महाराष्ट्रातल्या या मुख्य शहरांमधल्या ज्या संघटना आहेत यांचं सगळं प्रेशर हे ॲग्रिगेटर पॉलिसी आपल्याला लागू करून घेणं आहे. जोपर्यंत ते लागू करून घेत नाही तोपर्यंत आपलं काही होऊ शकत नाही रेटच्या संदर्भातलं. फार चांगली माहिती या ठिकाणी प्रमोद गावडे साहेबांनी दिली. आता मी एकच गोष्ट सांगतो, लवकरच आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या संदर्भात पत्र देणार आहोत आणि त्या पत्राची कॉपी आपण सोशल मीडियावर बी टाकणार आहोत. जे आपण पत्र दिलंय ते पत्र आपण त्याची कॉपी सोशल मीडियावर टाकू लोकांच्या माहितीसाठी, कारण लोकांमध्ये संभ्रम नको. तर ती टाकल्यानंतर त्याचा आम्ही पूर्णपणे फॉलोअप घेणार आहोत आणि तातडीने ही ॲग्रिगेटर पॉलिसी आपल्या समोर आणली पाहिजे. त्याचा जो मसुदा आहे तो मसुदा आपल्या समोर आणला पाहिजे, हा आपला आग्रह असणार आहे. तर बंधूंनो, आज ही चर्चा फार मोठी होत आहे. तर आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आजपासून आम्ही ॲग्रिगेटर पॉलिसी या मुद्द्यावरती काम सुरू केलं आहे. खूप खूप धन्यवाद.